न 3 वेळा पुकारली। घ्या अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असणाऱ्या एका प्रश्नाच्या बाबत लक्षवेधीच्या माध्यमातून मी लक्ष वेधू इच्छितोय। माननीय महसूल मंत्री महोदयांनी अनेक क्रांतिकारी निर्णय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेत आणि ते कौतुकास्पद आहेत। 7/12वरती रस्त्याची नोंद करणं, तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत काही लोकांचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं, सरकारी जागेमध्ये लोकांची जी घरं आहेत ती नियमित करणं, असे अनेक विषय, किंवा सार्वजनिक रस्ते असतील त्याची मोजणी करणे असेल तर त्याची फी माफ करणं, तिथं पोलीस बंदोबस्त लागला तर तोही माफ करणं, असे खूप चांगले निर्णय घेतलेत। त्यामुळे आता माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे काही अपेक्षा आहेत, त्यासाठी मी एक विषय भूमी अभिलेखच्या संदर्भातला आणतोय। महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख जे आपलं खातं आहे यामध्ये जवळपास 9,648 आस्थापना आहेत आणि या संदर्भातलं आंदोलन मागच्या 8-10 दिवसापासून सुरू होतं की इथं जे काम करणारे कर्मचारी आहेत, जे ज्यांना तुम्ही लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी देताय, परंतु ते काम तांत्रिक करतायत। 2023ला तुमची जी भरती झाली त्यामध्ये 1201 पद तुम्ही भरली, त्यातल्या 50% लोकांनी नोकरी सोडून दिली, कारण ते मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही लिपिकचा पगार देताय। आता मुकेश खिल्लार समिती जी आहे 5 सदस्यीय समितीनं अहवाल दिलाय तुम्हाला 1 डिसेंबर 2025ला। या अहवालानुसार त्यांना तांत्रिक श्रेणी देणार आहात का, हा एक प्रश्न आहे। या प्रश्नामुळे अनेक प्रश्न तयार झाले, लोकांचे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये 1918ला जमाबंदी लागू झाली आहे। 1914 ते 1918 पर्यंत मूळ मोजणी होऊन या महाराष्ट्रामधल्या जमिनीचं नकाशे तयार होणं, त्याचे सगळी कागदपत्र तयार होणं, दर 30 वर्षानं जमाबंदी करणं आवश्यक असताना 1918 नंतर 2026 पर्यंत जमाबंदी झाली नाही अशी माझ्याकडे माहिती आहे। ही खरी आहे का? आणि ही जर खरी असेल तर जमाबंदी करण्याच्या संदर्भात सरकारनं काय उपाययोजना केलेत? जमाबंदी करण्याच्या संदर्भामध्ये सरकार विचाराधीन आहे का? असेल तर तशा पद्धतीची साधन सामुग्री, तशा पद्धतीच्या उपाययोजना राज्य सरकारनं केल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे सरकारकडे। कारण आज गावाकडच्या लोकांनी मोजणीसाठी अर्ज केला। महाराष्ट्रामध्ये 353 भूमी अभिलेख कार्यालय आहेत आणि या कार्यालयामध्ये वर्षाला 3,30,000 मोजणीचे प्रकरण येत आहेत। आता मोजणीच्या पद्धतीमध्ये पण आपण मंत्री महोदय बदल केलाय।